झोप हा खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, भरपूर काम होतं, ऑफिस असेल, ट्रॅव्हलिंग असेल आणि झोपतात 5 तास ते 6 तास. पण बेसिकली मला असं वाटतं, की 8 ते 9 तास झोप ही असायलाच हवी. म्हणजे 8 ते 9 ठीक आहे ना, एवढी तर पाहिजेच. नाही, ॲब्सोल्युटली. आणि कामामुळेच नाही, तर मोबाईलमुळे झोपेचं प्रमाण कमी झालेलं आहे. इवन म्हणजे आता यंगस्टर्समध्ये नाही, पण इवन जे अ, अ, आता आपण म्हणतो ना, की आजी-आजोबांच्या वयाचे जे लोक आहेत, हं, म्हणजे 60 अप, आता ह्यांचं कसं असतं, की बऱ्यापैकी मोबाईल युसेज वाढलेला आहे. हं. इवन तुम्ही तुमच्या घरात जरी बघितलं, हो. तरी रात्री यूट्यूब आणि हे बऱ्यापैकी खूप कॉमन झालेलं आहे. ॲडिक्शन आणि झालं ते एक हां, प्रकारचं. आणि त्यामुळे त्यांचीही झोप होत नाही आहे. राईट. म्हणजे आता आम्ही पेशंट खूप बघतो, म्हणजे त्यांचे बऱ्यापैकी टॉप 3 मध्ये एक कंप्लेंट हे असते रिलेटिव्हची, की झोप हे घेत नाहीत बरोबर, की यांना झोप येत नाही. मग जेव्हा आम्ही विचारतो, की किती वाजेपर्यंत मोबाईल बघताय, तर ते म्हणतात आम्ही 11, 11:30 पर्यंत मोबाईल चालू आहे. मग कशी येणार झोप? राईट. सो अगेन, indirectly directly may not be cancer causing immediately, but it puts a stress on your body, हं. right? So gradually I think everybody should adopt a lifestyle where at least there should be some limitation on mobile usage. समजा गरज नसेल तर ते आपण काय म्हणतो, डूम स्क्रोलिंग सारखं नको करायला. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज एव्हरीबडी शुड स्प्रेड, की इट्स ऑल्सो लाईक वन ऑफ द ॲडिक्टिंग, जसं तुम्ही म्हणालात, हं, म्हणजे हं, हं. तंबाखू, स्मोकिंग, त्यामध्ये आपण ते कन्सिडर करू शकतो मे बी. अगदीच. आणि आणखी एक असा प्रश्न आहे, की आता महिलांमध्ये जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो, तेव्हा आधी एक साइडची ब्रेस्ट पूर्ण रिमूव्ह केली जायची. तर आता बऱ्यापैकी तसं होत नाही. पण हो. त्याच्यामुळे पुन्हा होण्याचे चान्सेस नसतात नाही. का? सो बेसिकली मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज, म्हणजे जसं आता ऑन्कोलॉजी पुढे चाललेलं आहे किंवा कॅन्सर ट्रीटमेंट्स ॲडव्हान्स होत चाललेले आहेत, तेव्हा आपण ऑर्गन प्रिझर्वेशनवरती भर आहे. तर ऑर्गन प्रिझर्वेशनचा अर्थ काय, की इवन ओरल कॅव्हिटी कॅन्सर्समध्ये जबडाचा जबडा काढून टाकणे किंवा ब्रेस्टमध्ये पूर्ण ब्रेस्ट काढून टाकणे. तर ह्यावरती फोकस न ठेवून आपण अशी उपचार पद्धती सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो आहे, की ज्यामध्ये आपण त्या ऑर्गनला प्रिझर्व्ह करू शकतो, जेणेकरून ते फंक्शन पेशंटचं चांगलं राहील. म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा जबड्याचे ऑपरेशन व्हायचे, तेव्हा जीभ, जबडा हे बऱ्यापैकी रिमूव्ह करायचे, मग बोलायला त्रास व्हायचा, किंवा गिळायला त्रास व्हायचा. तर आता अशी ट्रीटमेंटचा सिक्वेन्स असतो, की मे बी आपण आधी इंजेक्शन्स आणि हे देऊन ती समजा गाठ कमी केली, हं. तर मग ऑपरेशन हे तेवढं मेजर न होता ते छोट्या ऑपरेशनमध्ये आपला आजार बरा होऊ शकतो. सेम विथ ब्रेस्ट. ब्रेस्टमध्ये आधी असायचं, की किती मोठी गाठ असली तर तुम्ही ऑपरेट करून टाका. पण आता NACT म्हणजे सर्जरी किंवा सर्जिकल प्रक्रियेच्या अगोदर आम्ही ट्रीटमेंट देऊन ती गाठ छोटी करतो आणि मग नंतर जेव्हा ती छोटी होते तेव्हा आपण ऑपरेट करतो. मग तेव्हा पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज नसते. तेव्हा तुम्ही फक्त ती गाठ काढू शकताय आणि त्याला म्हणतात ब्रेस्ट कॉन्झर्वेशन थेरपी. जसं आधीच्या डिस्कशनमध्ये मी सांगितलं, की आतड्यांच्या शेवटचा भाग जो आहे, रेक्टम, ह्या भागाची जेव्हा ऑपरेशन होतात तेव्हा परमनंट बॅग लागते. बऱ्यापैकी ऑलमोस्ट अर्ध्या पेशंट्सला बॅग लागते, की ज्याच्यामधनं मोशन्स किंवा ते होत असतात. कारण त्या भागाची जी जागा आहे ती आपल्याला मोशन्स कंट्रोल करायला मदत करते. तर आता असेही ट्रायल्स आणि अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये आपण सर्जरीला डिले किंवा अव्हॉइड करू शकतो. म्हणजे ज्यामध्ये आम्ही किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, रेडिएशन ह्याचा वापर करून जे पेशंट चांगले रिस्पॉन्ड करतायत, त्यांना मे बी वी कॅन ऑल्सो अव्हॉइड सर्जरीज इन अ कॅल्क्युलेटेड वे, राईट? की जेणेकरून त्यांना बॅग लागणार नाही, त्यांना स्वतःहून स्वतः मोशन्स पास करता येतील, मोशन्स कंट्रोल करता येतील. सो ओव्हरऑल जो एक फील्ड आहे ऑन्कोलॉजीचा, तो टुवर्ड्स प्रिसिजन ऑन्कोलॉजी जे आम्ही म्हणतो. सो प्रिसिजन ऑन्कोलॉजी इज व्हेअर द डिसीज, त्या डिसीजला आणि त्या पेशंटला त्याचे एक्सपेक्टेशन्स आणि आजाराचे जे काही मूलभूत बदल आहेत त्यांना समजून एक कस्टमाइज प्लॅन बनवणे पेशंटसाठी, सो दॅट हिज एक्सपेक्टेशन्स आर मॅच्ड, देअर आउटकम्स आर बेटर, अँड ओव्हरऑल लाँग टर्ममध्ये ही डज नॉट गेट द डिसीज अगेन. सो ओके. आपलं जे PCC कॅन्सर सेंटर आहे, प्रिसिजन केअर कन्सॉर्टियम असं ते त्याचं फुल फॉर्म आहे. सो वी फोकस मोर ऑन प्रिसिजन ऑन्कोलॉजी अँड targeted immunotherapies to give better outcomes for our patients.